कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार, तुमचं डॉक्टर सविता बलकार। नाव? माहेरचं? बाहेरचं बलकारच आहे। सासरचं? सासरचं डहाळे। डहाळे? राहुल डहाळे। कुठलं माहेर तुमचं? बाहेर अकोला। आणि सासर? बीड पैठणी वेदना। आणि आता राहता? कोपरखाई। अच्छा, किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? लग्नाला आता 20 वर्ष झाली। 20 वर्ष। ते काय करतात? डेंटिस्ट। तुमच्या मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? खूप छान आहे सर। हां, चांगला आहे एकदम। चांगला म्हणजे सगळं सांभाळून घेतात। सगळं ॲडजस्टमेंट जे काही आहे ते सगळं नवराच जास्ती करतो। बर किती मनापासून बोलताय तुम्ही। कसं ह्या बघा कशा लपवून ठेवलं, नवऱ्याला कामाला लावलंय घरी, पण नाही होते, काही नाही काम करत। अच्छा, काय विश्वास असा कोणाचा बसेल का? पण ठीक आहे। नमस्कार, आपलं माहेरचं नाव पूनम रामदास शिंदे आणि सासरचं पूनम नितीन चासकर। माहेर पुण्याचं हुतात्मा बाबू गेनू सईद ज्यांचं जन्मस्थळ आहे त्या गावचे मी महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे। अरे वा। आणि मग बालपण सगळं तिकडेच गेलं। आता कुठे राहता तुम्ही? आता घनसोली। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 20 वर्ष आता लागली आहेत। 20 एप्रिल पासून लागली पूर्ण झाले। 21 चालू आहे। झाडाला पानाला आंबाला तशी 20 वर्ष लागली आहेत म्हणाला। पण मला सांगा, ते काय करतात? ते जनरल इन्शुरन्स मध्ये एरिया मॅनेजर। आणि आपण? मी हाऊसवाईफ। तसंच लग्न कसं जमलं? लव्ह मॅरेज। पाडाला पिकलाय आंबा कुठे कसं काय? नाही, आम्ही एकाच गावचे आहोत, त्यामुळे ते जुळलं। म्हणजे दोघांची घरं 2-3 घरं सोडून अशी घरं आहेत। दोघांची घरं 2-3 घरं सोडून? हो, लक्ष होतं लहानपणापासून? नाही असं काही नाही। अरे म्हणजे त्याच्याशिवाय लव्ह मॅरेज कसं काय? असं काही नाहीये, म्हणजे बघणं होतं ना। हां, आणि मग ते तुम्हाला बघत होते 2 घरं सोडून जाता येता, हो ना? आणि तुम्ही त्यांना बघत होता? हो। मग कितवीत असताना त्यांनी प्रपोज केलं तुम्हाला? 10वी। 10वी? मग शिक्षणातला इंटरेस्टच गेला? लगेच होकार दिला? नाही, 1-2 महिने वाट पाहिली नंतर। पण मग त्या गावात किती घरांचं गाव होतं ते? ते 12 वाड्या, म्हणजे 12 आपण वाड्या बोलतो, आणि एक गाव असं मिळून एक पूर्ण गाव आहे। गाव होतं, पण त्याच्यात तुम्ही कोणाला कळूच नाही दिलं? नाही, त्यांच्या घरी माहित होतं सगळं। कधी कितवीत कळलं त्यांच्या घरी? कळलं 1-2 वर्षानंतर कळलं घरी। पण 2 वर्ष कसं लपवून ठेवलं? मला जरा प्रश्न आहे, कारण एवढ्या छोट्या गावामध्ये कसं लपवून ठेवलं? कोणालाच अंदाज नव्हता आला सुरुवातीला? नाही आला, म्हणजे असं। पण बघणं सुरू होतं, भेटणं सुरू होतं? भेटायचंही नाही जास्त। नाही, कुठे भेटणार? फक्त बोलायचं। फक्त बोलायचे? कसे? फोनवर? नाही, फोन कुठे होते मग काय करायचे? कसे भेटायचे? चिठ्ठ्या? तुम्ही चिठ्ठी लिहिली होती? हो, त्यांनी लिहिली होती, मी नव्हती। पण ती पकडली नाही कोणी कधी? पकडली, त्यांच्या बहिणीने एकदा पकडलेली। मग काय झालं? नाही, घरी कळलं, झाला तमाशा थोडाफार, मग झालं नंतर क्लिअर। पण चांगलं झालं? हो, आता व्यवस्थित? आता आहे व्यवस्थित। बघा कशा जुन्या आठवणीत रंगून गेले। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।